नमस्कार, मी पल्लवी। गरमीचे दिवस चालूच आहेत। मे महिना अजून संपलेला नाही, पण पाऊस चालू झालेला आहे। जून महिन्याचा पाऊस मे मध्ये चालू झालाय, म्हणून गरमी जास्तच वाढलेली। याच गरमीसाठी मस्त असं थंडगार आपण ज्यूस बनवणार आहोत। गरमी होत असल्यास आपल्याला काहीतरी थंडगार असं वाटतं। मग चला, पौष्टिक, हेल्दी आणि मुलांसाठी उत्तम पर्याय म्हणजे फ्रूट ज्यूस। तर ज्यूसचे बरेच प्रकार आहेत, मिक्स फ्रूट वगैरे बरेच वेगवेगळ्या फ्रूट पासून ज्यूस बनवलं जातं, पण सगळ्यात टेस्टी आणि सोपा प्रकार म्हणजे चिकू आणि मँगो। तर सध्या मँगो मिळतात आणि चिक्कू सुद्धा मिळतात। तर मग मी या ठिकाणी घेतलेले 2 चिक्कू, 1 अंजीर आणि मँगो। तर चिक्कू हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही अंजीर ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलं तरीही चालतं। आणि वापरत असाल तर काय करायचं, अंजीर हे कमी प्रमाणात वापरायचं। तुम्ही अगदी जास्त प्रमाणात वापरलं तर तुमचं ज्यूस कडू होऊ शकतं बरं का। तर आता काय करायचं, सगळं फ्रूट जे आहेत त्यांचा गर काढून घ्यायचा आहे। तर एकदा नक्की ट्राय करा, हे ज्यूस खूप चवीला छान लागतं। दिसायला सुंदर दिसत नाही, पण चवीला खूप टेस्टी लागतंय। मुलं खूप आवडीने पितात। एकदा ट्राय करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। तर चला, चिकू आणि मँगोचं गर काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला काढायचं आहे अंजीरचा गर। तर अंजीर या बाकीचं जे आपण फ्रूटचं गर काढलाय त्यामध्ये मिक्स करायचं नाही। आता अंजीर ज्यूस मध्ये कसं वापरायचं ते सांगणार आहे, जेणेकरून ज्यूस कडू होणार नाही। तर आता गर काढून घेतलाय, आवडीनुसार यामध्ये साखर टाकायची आहे। तुम्हाला आवडत असेल, अगदी थंडगार ज्यूस हवा असेल तर बर्फाचे क्यूब घाला। आणि आता आपण मिक्सर जारमध्ये हा गर टाकणार आहोत फ्रूटचा। आवडीनुसार दूध वापरायचं, तुम्हाला घट्ट पातळ जसं ज्यूस हवंय त्यानुसार। साखर सुद्धा आवडीनुसार वापरून घ्या। आता यामध्ये तुम्ही बर्फाचे क्यूब टाकून घ्या आणि मस्त हे मिक्सरला फिरवून घ्या। आता हे आपण मिक्सरला छान ब्लेंड करून घेऊया। आता या ठिकाणी या ज्यूसला गाळण्याची गरज नाही, कारण आपण साल अगोदरच काढली आहे आणि खूप भांडे भरतात, म्हणून हे उत्तम पर्याय आहे। आता चला, या ठिकाणी आपण अंजीर टाकलेलं। अंजीर का शेवटी टाकायचं, कारण स्टार्टिंगला टाकलं, जास्त ज्यूस मध्ये फिरवलं की अंजीरचा कडसरपणा ज्यूस मध्ये उतरतो, त्यामुळे शेवटी टाकायचं। आणि मला थोडंसं घट्ट वाटत होतं, म्हणून मी थोडंसं दूध टाकलं आणि फक्त थोड्याच वेळ, 1 ते 2च वेळेस मिक्सर चालू बंद करून अंजीर फिरवून घ्यायचं, म्हणजे ज्यूस कडू होत नाही। आता अशी मुलं डायरेक्ट फ्रूट खात नाहीत, असं ज्यूस बनवून दिलं की मुलं गुटकून पिऊन घेतात। लहान मुलं असो, वर्षाच्या मुलापासून तर मोठ्या मुलांपर्यंत, आणि आपल्यासाठी सुद्धा हे ज्यूस खूप हेल्दी आहे। तर पहिल्या भांड्यामध्ये मी बर्फ टाकला नव्हता, कारण म्हटलं चला नंतर टाकता येईल। तर जो शिल्लक राहिलेला फ्रूटचा गर होता ते टाकून घेतला, दूध टाकलं, बर्फ टाकला आणि परत दुसरं भांड तयार केलं। तर चला, तिघांसाठी ज्यूस तयार झालेले, हेल्दी, मस्त, घट्ट, दाटसर, बाहेरच्या पेक्षा चवीला छान लागतं हे ज्यूस। नक्कीच रेसिपी ट्राय करा। हेल्दी आहे, पौष्टिक आहे, मुलांसाठी तर खूप चांगलं आहे। नक्की एकदा ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज दररोज पाहायला भेटतील। आणि माझे व्हिडिओज हेल्दी, पौष्टिकच असतात बरं का, मुलांसाठी उत्तम असतात। मग नक्कीच रेसिपी ट्राय करा। गरमीचे दिवस आहेत, त्यासाठी मस्त ज्यूस थंडगार तयार करा आणि त्याची मजा घ्या। एकदा रेसिपी ट्राय करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ज्यूस किती छान लागतो। तर चला, भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत आता बाय बाय। बाय बाय।